नागपुर महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर शहर की राजनीति में सरगर्मी तेज होती नजर आ रही है। एनसीपी अजीत पवार गुट की ओर से प्रभाग क्रमांक 26 से ब्रह्मानंद मस्के ने पार्टी से सीधी उम्मीदवारी की मांग की है। ब्रह्मानंद मस्के वर्तमान में पूर्व नागपुर के अध्यक्ष हैं और पार्टी संगठन को मजबूत करने में उनकी अहम भूमिका रही है। एनसीपी पार्टी की स्थापना से ही मस्के परिवार पार्टी के साथ समर्पित रूप से जुड़ा हुआ है और लगातार जनहित के मुद्दों को उठाता रहा है। प्रभाग 26 में नागरिकों की मूलभूत समस्याओं को हल करना, जनता को उनके अधिकार दिलाना और विशेष रूप से डंपिंग यार्ड के कारण नागरिकों को हो रही परेशानियों का स्थायी समाधान निकालना यह उनकी प्रमुख प्राथमिकताओं में शामिल है। स्वच्छता, स्वास्थ्य, पर्यावरण और आम जनता की समस्याओं को लेकर ब्रह्मानंद मस्के लगातार सक्रिय नजर आ रहे हैं, जिससे प्रभाग में उनका जनसंपर्क मजबूत हुआ है। अब मनपा चुनाव 2026 को देखते हुए उनकी सीधी उम्मीदवारी की मांग से प्रभाग 26 में राजनीतिक माहौल गर्मा गया है। अब देखना होगा कि एनसीपी अजीत पवार गुट का नेतृत्व इस मांग पर क्या फैसला लेता है। मी ब्रह्मानंद पुष्पलता जानबाजी मस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, प्रभाग 26 वाठोडा पूर्व नागपूरमध्ये माझं वास्तव्य आहे। अजितदादा जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्लभाईजी पटेलजी, जे आमचे नेते सुनीलजी तटकरे, शहर अध्यक्ष अनिलजी अहिरकर आणि श्रीकांतजी शिवनकर यांच्या माध्यमातून पूर्व नागपूरचा अध्यक्ष असल्या कारणाने या भागातील प्रभाग 26 मधून मी दावेदारी माझी आहे उमेदवारीसाठी। बघा, मी 8 वर्षापासून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोडलेला आहो। बाबा तर ज्या वेळेस राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती झाली 99 ला 1900 तेव्हापासून बाबांचं कारकीर्द आपण राष्ट्रवादीत बघत आलेलो आहोत। पूर्व नागपुरात राष्ट्रवादीला आणण्याचं काम आणि खास करून वाठोडा भागात प्रभाग 26 मध्ये हे ब्रह्मानंद मस्के यांनी मी केलेलं आहे। या भागामध्ये नगरसेवक होऊन गेले, त्यांचे चुका हेरून त्यांनी कुठे कुठे काम केलेले नाही अशा ठिकाणी जाऊन आपण त्या लोकांची समस्या जाणल्या। असे निवेदन नेहरूनगर झोन, लकडगंज झोन, पाण्यासंदर्भात, गटर संबंधात, स्ट्रीट लाईट संबंधात हे संपूर्ण कामे करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि केलेले आहेत भरपूर। जसं अन्नपूर्णा सोसायटीमध्ये रस्त्याचं काम, ते रस्तेच नव्हते, ते रस्ते बांधकाम करून दिले, गटर लाईनचं काम करून दिले। या कारणावरून असं माझं मत आहे की जो जनमत मी ओळखलेला आहे आणि जनमत जो मला मिळणार त्याचा फायदा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि मला होईल प्रभाग 26 मध्ये। आता जसं आपण कचरा डम्पिंग बघितलं, कचरा डम्पिंग जर विचार केला तर नियमानुसार आपण नागपूर शहराच्या चारही बाजूला कचरा डम्पिंग असायला पाहिजे, परंतु तो कचरा डम्पिंग पूर्व नागपूरच्या मध्ये आलेला आहे। कचरा डम्पिंग मुळे या पूर्व नागपुरात घाण, वास, धूळ, त्या कचऱ्याला आग लागतो, यामुळे प्रदूषण होतो, यामुळे तिथले नागरिक फार त्रस्त आहेत। आता ते कचरा डम्पिंग हटू तर शकत नाही, पक्क सांगतो, किती कोणी केलं तरी हटणार नाही, कारण की इथून जर दुसऱ्या ठिकाणी आपण जर कचरा डम्पिंग नेतो म्हटलं तेथील लोक विरोध करतात, बरोबर। आता जो कचरा डम्पिंग आपल्या भागात आहे त्याचा शास्त्रीय पद्धतीने आपण कसं विल्हेवाट लावू शकतो, धूळ कशी कमी करू शकतो, आपण पेटलं नाही पाहिजे। आता जो कंपाऊंड वाला कचरा डम्पिंग तीच भरपूर ठिकाणी फुटलेली आहे, त्या कारणाने तिथे लोक आतमध्ये जातात, आग लावतात कचरा वेचण्यासाठी किंवा तिथून काही मिळेल म्हणून। तर या शास्त्रीय पद्धतीने आपण त्या कचऱ्याची जर विल्हेवाट जर लावली तर दुर्गंधी होणार नाही, किती प्रगती झाली आहे, जळणार नाही, प्रदूषण होणार नाही। या भागाकडे जर महत्वाचं जर लक्ष दिलं तर पूर्व नागपुरातील लोकांना त्याचा नक्की फायदा होईल। महत्वाची गोष्ट अशी आहे की मी एक शिक्षक आहोत, माझी संस्था आहे ब्रह्मानंद बौद्धिक सेवक कल्याण संस्था। शिक्षणाचा जर विचार केला की आपल्या भागामध्ये अंगणवाड्या फार कमी आहे, बेस आहे, आपल्या भारताचा भविष्य आहे। जर त्या अंगणवाड्या जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जर निर्माण केल्या तर लहान मुलांना शिक्षणासाठी उत्तम सोय होऊ शकते। आता अंगणवाडी नाही आहे, ज्या अंगणवाड्यात फुल ऍडमिशन होते म्हणून बाहेरचे मुलं जर ऍडमिशन करायला ते घेत नाही। जर अंगणवाड्या वाढवल्या तर त्या मुलांना शिक्षण मिळणार, शिक्षण मिळालं तर नक्कीच आपला पूर्व नागपूरचा विकास होईल शिक्षणापासून। बघा, मला द्यायला काय पाहिजे, मी 8 वर्षापासून सर्वात जास्त पक्षाचे कार्यक्रम, लोकांना सामाजिक समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त संपूर्ण नागपूर शहरामध्ये ब्रह्मानंद मस्केने केलेला आहे। ही बाब सगळ्या पक्षातील ज्येष्ठ नेते जेवढे आहेत त्यांना माहिती आहे की ब्रह्मानंद मस्केनी ज्या गोष्टी केल्या, जसं आता मी पूर्व नागपुरात एवढं मोठं विभागीय कार्यालय ओपन केलं, आमच्या पक्षाचं जो मुख्य कार्यालय आहे त्यापेक्षा जवळपास मोठा आहे, पॉश नाहीये पण मोठा आहे। आपल्याकडे सभागृह आहे, कार्यालय आहे, संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आहे।
जर पूर्व नागपुरातून जेवढेही उमेदवार असेल प्रभागामधून, त्या प्रभागातील सगळे कार्यकाल या विभागीय कार्यालयातून होणार आहे. पक्षाला माहिती आहे की ब्रह्मानंद मस्केनी आजपर्यंत पक्षासाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा परतफेड आपण कोणत्या मार्गाने देऊ शकतो, तर निवडणुकीसाठी उमेदवारी ब्रह्मानंद मस्केला देऊ, असं मला दिलं पाहिजे असं मला वाटते. मला